सर्वांनाच आवडणारी पावभाजी कुकरमध्ये फक्त 15 ते 20 मिनिटात कशी बनवायची आज आपण ते पाहणार आहोत। नमस्कार, मी अनिशा। अनिशाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण जास्त भांडी न भरवता फक्त कुकरमध्येच ही पावभाजी बनवणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये इथे मी 1 मोठा चमचा भरून बटर टाकलेला आहे। त्यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल आणि बटर सोबत टाकल्यामुळे बटर आपलं जळत नाही। यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे टाकून घेणार आहोत। जिरे छान फुलले की त्यामध्ये 1 मोठी वाटी भरून कांदा टाकून घ्यायचा आहे। 3 मीडियम साईजचे कांदे इथे मी बारीक कट करून घेतलेले आहेत। कांदा आपण आता छान परतून घेणार आहोत। थोडासा कलर चेंज होईपर्यंत कांदा परतायचा आहे। त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे। कांद्यासोबत तीही चांगली परतून घ्यायची आहे। नंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो इथे मी कट करून घेतलेले आहेत। तुम्ही प्युरी देखील करून घेऊ शकतात। टोमॅटो देखील आपण परतून घेणार आहोत। आणि सुरुवातीलाच बटर टाकल्यामुळे ना आपल्या भाजीला टेस्ट छान येते। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत। पाव चमचा इथे मी हळद टाकलेली आहे। अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। 2 चमचे भरून पावभाजी मसाला टाकलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्येच आता आपण भाज्या टाकून घेणार आहोत। इथे 1 वाटी भरून आपल्याला शिमला मिर्च टाकून घ्यायची आहे। 3 मोठे बटाटे इथे मी असे कट करून घेतलेले आहेत, ते यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। 1 मोठी वाटी भरून फ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 वाटी इथे वाटाणा घेतलेला आहे। तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकतात। ह्या मसाल्यासोबत ह्या भाज्या देखील आपण मिक्स करून घेणार आहोत, त्यामुळे आपल्या भाजीला देखील टेस्ट छान येते। 3 ते 4 मिनिटं कमी गॅसवर या भाज्या आपण अशाच परतून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकले आपण आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि सोबतच साईडला आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे मसाल्याची चव बदलत नाही। 2 ग्लास पाणी इथे साईडला मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। 4 मिनिटं भाज्या व्यवस्थित परतून झाल्यावर आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत। आता कुकरचं झाकण लावून एकदम कमी गॅसवर आपण कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। कुकरची वाफ गेल्याच्या नंतर झाकण काढायचं आहे। तुम्ही पाहू शकता भाज्या मस्त अशा आपल्या शिजलेल्या आहेत। स्मॅशरने आपण ह्या भाज्या स्मॅश करून घेणार आहोत। थोडंसं पाणी शिल्लक आहे, पण स्मॅश केल्याच्या नंतर हे बरोबर आपली दाटसर कन्सिस्टन्सी होती याची। सर्व भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता भाजी चांगली आपली घट्टसर अशी तयार झालेली आहे। तुम्हाला जर खूपच पातळ वाटली तर 5 मिनिटं तुम्ही कमी गॅसवर ही भाजी शिजून द्या। वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि झटपट कुकरमध्ये 15 मिनिटात ही आपली पावभाजी तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।